महापालिकांचा महासंग्राम बघूया टॉप 9 मधनं। आज नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या 3 सभांचं आयोजन। युतीच्या उमेदवारांसाठी नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा, बोरगाव चौक, तिरंगा चौक आणि त्रिमूर्ती नगर चौकात सभा। ठाण्यात अपक्ष उमेदवारावरती अर्ज मागे घेण्यासाठी दबाव। अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाणांवर दबाव टाकल्याचा आरोप। विक्रम चव्हाण जुमानले नाही म्हणून सूचकांवरती दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा दावा। बिनविरोध वॉर्डामध्ये निवडणूक नाहीच, एकच उमेदवार असल्यास नोटा हा पर्याय देऊन निवडणुकीची तरतूद नाही। बिनविरोध निवडणुकीवरनं राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। ठाण्यातही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यपद्धतीवरनं वादाच्या भोवऱ्यात। मनसेनं केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगानं घेतली दखल। कुलाब्यातील उमेदवारी अर्ज नाकारण्यावरनं आयोगाकडून अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पहिली संयुक्त मुलाखत। संजय राऊत आणि महेश मांजरेकर घेणार ठाकरे बंधूंची मुलाखत। आज मुलाखतीचं चित्रीकरण होणार असून निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखत प्रसिद्ध होणार। मनसेचे माजी नगरसेवक आणि कट्टर मनसैनिक संतोष धुरी भाजपात जाणार। आज दुपारी 1 वाजता संतोष धुरी यांचा पक्षप्रवेश, तर पक्षप्रवेशाआधी संतोष धुरींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। समरजित सिंह घाटगे फेब्रुवारीत भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, 8 जानेवारीला समरजित घाटगे कागलमध्ये राजे गटाचा मेळावा घेणार। मेळाव्यातून घाटगे जिल्हा परिषद निवडणुकीतील भूमिकेबाबत निर्णय घेणार। तर महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळी संदर्भात टॉप 9 न्यूज बघूयात। परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादानं नेस्तनाबूत करणार। 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी घ्या, 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल। फडणवीसांची मतदारांना साथ। निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार, पुण्यासाठी आम्ही काय केलं विचारणाऱ्यांनी आधी आरसा बघावा। मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव न घेता अजित पवारांवर निशाणा। 2001 ते 2014 तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होतात, तुम्ही काय केलं? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल। तुमच्याकडे पुण्याची सत्ता असताना तुम्ही काय केलं? सत्ता असताना तुमच्याकडे दृष्टी नव्हती का? मुरलीधर मोहोळ यांची देखील अजित पवारांवर टीका। महायुती धर्म केवळ भाजपनंच पाळावा असं नाही, दादांनी व्यवस्थित वक्तव्य करावं, मीही प्रत्युत्तर देईन। रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया, तर युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्ही देखील पाळतो आहोत, अजित पवारांचं प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीस मित्रपक्षांवर कधीच बोलले नाहीत, मी इतक्या उंचीचा नाही, मात्र अजित पवारांनीही मित्रपक्षावरती बोलू नये ही विनंती, बावनकुळेंचं आवाहन। नागपुरात काँग्रेसच्या प्रचाराला वेग, हर्षवर्धन सपकाळ दौऱ्यावर दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। नागपूर पालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार, उमेदवारांशी देखील संवाद साधणार। मुंबईतील मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी, बॅनरच्या माध्यमातून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। बॅनरवरती कोस्टल रोड आणि मेट्रोचे फोटो। हरामाचा पैसा वाटायला सुरुवात झाली, मात्र जनता तो घेणार नाही। नाव न घेता गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना टोला, ते मान उंच करून समोर येणार नाहीत, कारण चोराची मान खाली असते। गणेश नाईकांचा शिंदेंवर निशाणा। अमित ठाकरेंचा मुलुंड भांडुपाडी विक्रोळीतील शाखा भेट दौरा। अमित ठाकरेंनी शिवसेना ठाकरे पक्षासह मनसेच्या शाखांनाही भेटी दिल्या। यावेळी अमित ठाकरेंसोबत खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित होते।